नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 5वे संभाव्यता प्रोबॅबिलिटी या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 5 मधील आपण प्रश्न 14, 15 आणि 16 ही 3 उदाहरणे सोडवणार आहोत. प्रत्येक उदाहरण मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 5 मधील बरीच उदाहरणे सोडवलेली आहेत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 14वा मराठी माध्यमासाठी असा दिलेला आहे. एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी निवडला तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 14 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल 135 like kabaddi and the remaining students do not like the game. If one student is selected at random from all the students, find the probability that the student selected doesn't like kabaddi. सुरुवातीला मी हा प्रश्न 14वा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी समजावून सांगतो आणि नंतर लगेचच सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी समजावून देणार आहे. आता प्रश्न 14व्या मध्ये आपल्याला इथे सांगितलेलं आहे की शाळेमध्ये 200 विद्यार्थी आहेत. त्यातील 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो आणि इतरांना हा खेळ आवडत नाही. म्हणजे 200 पैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी खेळ आवडतो, म्हणजे उरलेले जे 65 विद्यार्थी आहेत त्यांना कबड्डी खेळ आवडत नाहीये. म्हणजेच 200 मधून 135 वजा करायचे आहेत, म्हणजे कबड्डी न आवडणारे विद्यार्थी होतील 65. 200तून 135 गेले, 65 राहिले. मग आता या ठिकाणी एकूण 200 विद्यार्थी आहेत आणि या 200 विद्यार्थ्यातून कबड्डी संबंधी आपल्याला विद्यार्थी निवडायचे. हा आपला यादृच्छिक प्रयोग आहे. या प्रयोगाचा नमुना अवकाश जो एस आहे तो आपण सुरुवातीला इथे लिहूया. मग एस बरोबर आपल्याला असं लिहिता येईल की कबड्डी आवडणारे जे खेळाडू आहेत, कबड्डी आवडणारे आवडणारे 135 विद्यार्थी आहेत आणि कबड्डी न आवडणारे आताच आपण पाहिलं एकूण 200 विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, त्यातले 135 जणांना कबड्डी आवडते. 200तून 135 वजा झाले म्हणजे उरलेले विद्यार्थी 65 आहेत, त्यांना कबड्डी आवडत नाही. मग या ठिकाणी एन ऑफ एस जो आहे तो आपल्याला 200 मिळेल, कारण या दोघांची मिळून बेरीज 135 आणि 65ची 200 होईल. आणि आपल्याला गणितात सांगितलेलं आहे की एकूण 200 विद्यार्थी आपण यासाठी घेतलेले आहेत. मग एन ऑफ एस मिळालेला आहे 200. मग आता आपल्याला या उदाहरणामध्ये या सर्व विद्यार्थ्यांमधून म्हणजे या 200 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी निवडायचा आहे की ज्याला कबड्डी हा खेळ आवडत नाही, तर त्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. म्हणजेच आपण घटना ए त्याच्यासाठी घेतली, तर घटना ए चं वर्णन आपल्याला असं करता येईल की कबड्डी न आवडणारे खेळाडू किंवा विद्यार्थी म्हणूया. इथे गणितात विद्यार्थी हा शब्द दिलेला आहे खेळाडूच्या ऐवजी. मग कबड्डी न आवडणारे जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला घटना ए मध्ये घ्यायचे आहेत. कबड्डी न आवडणारे विद्यार्थी असणे, म्हणून ए या संचामध्ये आपल्याला एकूण 65 विद्यार्थी मिळतील की जे कबड्डी न आवडणारे आहेत. म्हणजे जिथे कबड्डी न आवडणारे 65 विद्यार्थी आहेत. म्हणजेच एन ऑफ ए बरोबर आपल्याला मिळेल 65. मग या घटना ए ची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग ती संभाव्यता पी ऑफ ए ने दर्शवतात. कबड्डी न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्यता काढायची आहे. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, म्हणजेच 65/200. इथे एन ऑफ एस ची किंमत 200 इथे ठेवली. या दोघांना
5 ने भाग जातो. 5 × 5 5 × 15 आणि छेदात पण 5 ने भाग गेला. 5 चौक 20 0 आहे तसा लिहिला. म्हणजेच आपल्याला संभाव्यता मिळालेली आहे 13/40. हेच आपल्याला उत्तर या उदाहरणामध्ये काढायचं होतं. कबड्डी न आवडणारे विद्यार्थी निवडला जाण्याची संभाव्यता ही 13/40 आहे. इथे आपलं मराठी माध्यमाचे उदाहरण पूर्ण झालेलं आहे. असंच जर आपल्याला कबड्डी आवडणाऱ्यांची जर संभाव्यता काढायला सांगितली तर कबड्डी आवडणारे 135 आहेत. तर मग त्याच्यासाठी घटना बी म्हटलं तर पी ऑफ बी काढताना आपल्याला एन ऑफ बी छेद एन ऑफ एस होईल आणि 135 छेद 200 होईल आणि तिथेही 5 ने भाग जाईल आणि मग उत्तर तुम्हाला काढता येईल. आता हाच प्रश्न 14वा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे समजावून देतोय. उदाहरण आपल्याला असं दिलेलं, आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम स्कूल 135 लाईक कबड्डी अँड रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट लाईक द गेम. सो हिअर आउट ऑफ 200 स्टुडंट्स 135 students like kabaddi and 200 minus 135 means the students who do not like the same game are 65 students. So 200 minus 135 is 65. So 135 students like kabaddi and 65 students do not like kabaddi. So here out of 200 students are there in that school and we have to select the one student for the selection of kabaddi team here. So n of s is 200. So sample space S is equal to 135 students like kabaddi and 65 students do not like kabaddi. So n of s is equal to 200. So out of 200, here one student we have to select at random from these 200 students. So here n of s is 200. So this is a sample space S here. Now the event is, if one student is selected at random and we have to find the probability that the student selected doesn't like kabaddi. So here event A defined as student selected does not like kabaddi. So here 135 students like kabaddi and 65 students do not like kabaddi. So here we can write set A as 65 students do not like kabaddi. So n of A is equal to 65. Now here we have to find the probability of this event A, which is denoted by P of A here. So P of A is equal to n of A upon n of S. So put the values here. N of A is 65 and n of S is 200. So dividing by 5 in the numerator as well as in denominator, we get 30 upon 40. So this is the answer which we have to find here. So the probability of the students who selected for the kabaddi but doesn't like kabaddi. So the probability of the student selected does not like kabaddi is 13 upon 40. So this is the answer here. Similarly, you can find the probability that student selected like a kabaddi also. If we consider that event as a B event, so we can find the probability of event B is denoted by P of B, and P of B is equal to 135 upon 200 here, and so you can find the answer. आता प्रश्न 15वा सोडूया. संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधील मराठी माध्यमासाठी हा प्रश्न 15वा असा दिलेला आहे. 0, 1, 2, 3, 4 यापैकी अंक घेऊन 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल तर खालील घटनांची संभाव्यता काढा. इथे 3 घटना दिलेल्या आहेत. पहिली घटना आहे ती संख्या मूळ असणे, दुसरी घटना आहे ती संख्या 4च्या पटीत असणे आणि तिसरी घटना आहे ती संख्या 11च्या पटीत असणे. या तिन्ही घटनांची संभाव्यता काढायची आहे. प्रश्न 15वा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 15 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. A 2-digit number is to be formed from the digits 0, 1, 2, 3, 4. A repetition of the digits is allowed. Find the probability that the number so formed is a first event is prime number, second event is multiple of 4, and third event is multiple of 11. We have to find the probability of in each case.
आता हे उदाहरण मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी मी समजावून देणार आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 0, 1, 2, 3, 4 यापैकी अंक घ्यायचे आहेत आणि 2 अंकी संख्या तयार करायची आणि यामध्ये पुनरावृत्ती केलेली चालेल असं सांगितलेलं आहे. म्हणजेच रिपिटेशन इज अलाउड म्हणून दिलेलं आहे. मग 2 अंकी संख्या तयार करण्यासाठी इथे सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश एस बरोबर आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आणि त्या मी या एस या संचामध्ये लिहितोय. प्रत्येक 2-2 संख्या घेऊन आपण संख्या क्रमाने इथे तयार करून लिहूया. 1 आणि 0 यांची जोडी तयार करून पहिली 10 ही संख्या मिळेल. नंतर 1 ची 1 बरोबर जोडी घेतली तर 11 ही संख्या तयार होईल. आणि ते रिपिटेशन चालणार आहे म्हणून सांगितले, पुनरावृत्ती चालेल. 1, 2 ची जोडी झाली 12, 1, 3, 13, 1, 4, 14 अशी 1 ला घेऊन प्रत्येकाशी जोडी तयार केली आणि 2 अंकी संख्या आपल्याला अशा मिळाल्या. आता 2 ची जोडी प्रत्येकाशी घेऊया. 2, 0, 2, 1, 2, 2, 2, 3 आणि 2, 4 अशा 2 ची जोडी करून आपल्याला संख्या मिळतील. इथे रिपिटेशन आपण केलेलं आहे, पुनरावृत्ती चालेल म्हटले, त्यामुळे 22 ही संख्या सुद्धा मी घेतलेली आहे. आता अशीच 3 ची जोडी करूया प्रत्येकाची. 3, 0 म्हणजे 30, 31, 32, 33, 34 अशा संख्या आपल्याला मिळाल्या. त्यानंतर 4 ला घेऊन आपण अशा संख्या तयार करूया 2 अंकी. 40, 41, 42, 43 आणि पुनरावृत्ती करायची, त्यामुळे 44 ही संख्या सुद्धा होईल. म्हणजे शेवटची संख्या झाली 44. आता इथे प्रत्येक संख्येची जोडी आपण 1 शी जोडी प्रत्येकाशी केली तर आपल्याला किती संख्या मिळाल्या बघा, 5 संख्या मिळाल्या. अशा प्रत्येकाच्या 5, 5, 5, 5 मिळाल्या. एकूण या संख्या आपण जर मोजल्या तर आपल्याला लक्षात येईल की 20 संख्या आहेत या एस संचामध्ये. म्हणजे एन ऑफ एस बरोबर आपल्याला मिळालेला आहे 20. या उदाहरणामध्ये आपल्याला एकूण 3 घटनांची संभाव्यता काढायची, 3 इव्हेंट्सची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. त्यातली पहिली घटना म्हणजेच पहिला इव्हेंट दिलेला आहे, नंबर फॉर्म्ड इज अ प्राईम नंबर. म्हणजे 2 अंकी संख्या ही मूळ संख्या असणे. मग त्याच्यासाठी मी घटना ए हे अक्षर घेतलं त्या घटनेसाठी. म्हणजे घटना ए अशी आपण लिहिली की 2 अंकी संख्या मूळ संख्या असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इव्हेंट ए असा डिफाईन करतील की गेटिंग अ प्राईम नंबर. मग आता या एस संचामधून आपल्याला मूळ संख्या निवडायच्या म्हणजे प्राईम नंबर्स आपल्याला निवडायचे आणि ते सर्व ए या संचामध्ये आपल्याला द्यायचे आहेत. मग इथे मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या एस संचामध्ये आपण शोधूया आणि त्या सगळ्या लिहूया. पहिली मूळ संख्या आहे 11. त्यानंतरची मूळ संख्या आहे 13. इथे 13 नंतर आपल्याला मूळ संख्या डायरेक्ट मिळेल इथे 23 मिळेल मध्ये. आणि त्यानंतर 31 आहे इथे आणि 31 नंतर 41 ही एक मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे. आणि त्यानंतर 43 आहे. तर अशा एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मी इथे एन ऑफ ए बरोबर लिहितोय 6. आता याची संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. ए घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए ने दर्शवतात. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. म्हणजेच एन ऑफ ए ची किंमत 6 आहे आणि एन ऑफ एस आहे 20. मग इथे दोघांना बेने भाग जाईल, बेत्रिक 6 आणि बेंधाय 20. म्हणजेच मूळ संख्या असण्याची संभाव्यता आलेली आहे 3/10. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ प्राईम नंबर इज 3/10. इथे आपलं पहिल्याचं उत्तर पूर्ण झालेलं आहे. आता दुसरी घटना आपल्याला अशी दिलेली आहे की मिळणारी 2 अंकी संख्या ही 4च्या पटीत असणे. म्हणजे सेमी इंग्रजीसाठी दिलेलं आहे की नंबर सो फॉर्म इज अ मल्टिपल ऑफ 4. मग त्यासाठी आपण बी हे अक्षर घेतलं या घटनेसाठी. घटना बी मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील की 2 अंकी संख्या 4च्या पटीत असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इव्हेंट बी असा डिफाईन करतील गेटिंग अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 4. मग आता बी या संचाला आपण लिहायला सुरुवात करूया यादी पद्धतीने लिस्टिंग मेथडमध्ये. मग 4च्या पटीत असणारे म्हणजे मल्टिपल ऑफ 4 म्हणजेच 4च्या टेबलमध्ये असणाऱ्या संख्या, 4च्या पाढ्यात असणाऱ्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग त्या एस मध्ये शोधायच्या आहेत नमुना अवकाश म्हणजेच या सॅम्पल स्पेस मध्ये.
मग 4च्या पटीतील संख्या म्हणजे 4च्या पाढ्यातील संख्या आपल्याला लिहायची आहे, मल्टिपल ऑफ 4. म्हणजेच पहिली मल्टिपल ऑफ 4 संख्या येईल 4च्या पाढ्यातली 12. 12 नंतर पुढची संख्या येणार आहे 20. आपण इथे क्रमाने बघू शकतो. पहिली 12 झाली, नंतर 20 ही संख्या आलेली आहे 4च्या पाढ्यातली, नंतर 24 येईल, त्यानंतर 30 ही संख्या 30 नाही येणार, 32 येईल, 4 8 32, त्यानंतर 4 10 40 एक संख्या येईल आणि 4 ने 44 ला भाग जातो, 4 1 4 4 1 4. म्हणजेच आपल्याला एकूण संख्या इथे मिळालेल्या आहेत 6. म्हणजेच एन ऑफ बी इथे आपल्याला लिहिता येईल 6. 4च्या पाढ्यातील संख्या आपण यातून निवडलेल्या आहेत, म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. अशा एकूण 6 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मग या घटनेची संभाव्यता आपल्याला लिहिता येईल. प्रोबॅबिलिटी पी ऑफ बी ने दर्शवतात संभाव्यता. एन ऑफ बी छेद एन ऑफ एस असं सूत्र आहे. या सूत्रात किमती ठेवल्या. एन ऑफ बी ची किंमत 6 आणि एन ऑफ एस इथे पण मगाशी लिहिलेलं होतं 20. मग याचंही परत उत्तर बेने भाग गेल्यानंतर तेच येईल. बेत्रिक 6 आणि बेनधाय 20. म्हणजेच बी घटनेची संभाव्यता सुद्धा आलेली आहे 3/10. म्हणजे 2 अंकी संख्या ही 4च्या पटीत असण्याची संभाव्यता आहे 3/10. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 4 इज 3/10. इथे दुसऱ्या घटनेची संभाव्यता आपण पूर्ण केलेली आहे. आता तिसरी घटना आपल्याला ज्याचे उत्तर काढायचं आहे ते असं आहे, ती संख्या 11च्या पटीत असणे. म्हणजेच अ नंबर फॉर्म्ड इज अ मल्टिपल ऑफ 11. त्यासाठी मी सी हे अक्षर घेतलं या घटनेसाठी. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील घटना सी संख्या 11च्या पटीत असणे, आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील की नंबर गेटिंग अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 11. इथे जसं लिहिलंय तसंच इथे तुम्ही लिहायचंय, मल्टिपल ऑफ 11. आता सी हा संच आपण यादी पद्धतीने इथे तयार करूया. 11च्या पाढ्यातील संख्या लिहायच्या, म्हणजे 11ने भाग जाणाऱ्या संख्या या सॅम्पल स्पेस एस मधून आपल्याला निवडायच्या आहेत. पहिली संख्या येईल 11, त्यानंतर 11च्या पाढ्यातील पुढची संख्या येईल 22, त्यानंतर 33 आणि 44. अशा आपल्याला एकूण एन ऑफ सी बरोबर मिळालेला आहे 4. या 4 संख्या मिळाल्या. मग या सी घटनेची संभाव्यता पी ऑफ सी ने दर्शवतात. पी ऑफ सी बरोबर सूत्र आहे एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. यात किमती ठेवूया 4 छेद एन ऑफ एस ची किंमत इथे आपण मगाशी काढलेली आहे 20. 4 ने भाग गेला, 4 1 4, 4 5 20. म्हणजेच 11च्या पटीत असणाऱ्या संख्यांची संभाव्यता इथे आलेली आहे 1/5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ अ नंबर फॉर्म्ड विच इज मल्टिपल ऑफ 11 इज 1/5. इथे आपला हा प्रश्न 15वा हा पूर्ण झालेला आहे. आता संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधील प्रश्न 16वा आपण सोडूया. मराठी माध्यमासाठी तो असा दिलेला आहे. एका फाशाच्या पृष्ठभागावर 0 1 2 3 4 5 या संख्या आहेत. हा फासा दोनदा फेकला तर वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार 0 असण्याची संभाव्यता काढा. हाच प्रश्न सेमी इंग्रजीसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 16 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. द फेसेस ऑफ अ डाय bear numbers 0 1 2 3 4 5. If the die is rolled twice, then find the probability that the product of digits on the upper face is 0. सुरुवातीला हे उदाहरण मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी समजावून देतोय आणि नंतर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त मराठीतील जी वाक्य आहेत ती कशी इंग्रजीत ट्रान्सलेट करून उदाहरण लिहायचं ते मी समजावून देणार आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एका फाशाच्या पृष्ठभागावरती या 0 1 2 3 4 5 या संख्या आहेत आणि हा फासा 2 वेळा फेकलेला आहे. मग आपल्याला नमुना अवकाश जो एस आहे तो कसा मिळणार आहे, तर प्रत्येक फासा इथे हा फासा 2 वेळा फेकलेला असल्यामुळे प्रत्येक दोघांची जोडी आपल्याला तयार करायची. मग पहिल्यांदा मी 0 संख्या घेतोय आणि दुसऱ्या फाशावरची संख्या फक्त बदलत नेतोय. म्हणजेच पहिल्या फाशावरची संख्या 0 मी फिक्स ठेवली पहिल्या ओळीमध्ये. म्हणजे 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5.
म्हणजेच पहिल्या फाशावरचा नंबर 0 हा फिक्स आहे पहिल्या ओळीमध्ये आणि दुसरा नंबर जो आहे तो मी बदलत नेलेला आहे. असंच इथे आता दुसऱ्या ओळीमध्ये 1 हा नंबर फिक्स आहे पहिल्या फाशावरचा आणि दुसऱ्या फाशावरचा नंबर मी बदलत गेलेलो आहे. 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5. असंच पुढे तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला सांगतील की 2 नंबर फिक्स आहे. पहिला नंबर 2 फिक्स आहे सगळीकडे आणि दुसऱ्या फाशाचा नंबर मी 0 1 2 3 4 5 याप्रमाणे लिहिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला असे 6 कंस मिळतील आणि असे आपण जर प्रत्येक संख्येला घेऊन जर अशा या जोड्या तयार करत गेलो तर शेवटची जोडी आपल्याला मिळेल 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5. शेवटच्या ओळीमध्ये 5 हा अंक पहिल्या फाशावरचा आपण स्थिर ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला एकूण एका ओळीमध्ये 6 लिहिलेला आहे आणि अशा 6 कॉलम्स पण आहेत. म्हणजेच एकूण हे जे सगळे कंस जर आपण मोजले तर आपल्याला एकूण 36 घटक या संच एस मध्ये मिळतील. म्हणजे एन ऑफ एस ची संख्या आपल्याला मिळालेली आहे 36. मग आता या उदाहरणामध्ये आपल्याला संभाव्यता जी काढायची आहे ती घटना अशी दिलेली आहे की पृष्ठांच्या मिळालेल्या अंकांचा गुणाकार हा 0 असण्याची घटना आपल्याला प्रथम लिहायची आणि त्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग मी त्याला ए अक्षर घेतलं त्या घटनेसाठी. घटना ए झाली पृष्ठांवर मिळालेल्या अंकांचा गुणाकार 0 असणे. आता ए हा संच आपण लिहायला सुरुवात करूया यादी पद्धतीने. मग आता पृष्ठांवर मिळालेले जे अंक आहेत तेव्हा हे 2-2 अंक आहेत कंसामधले. यांचा गुणाकार 0 कधी येतो ते कंस आपल्याला फक्त लिहायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की जिथे जिथे 0 आहे तिथे गुणाकार त्या दोघांचा 0 येणार आहे. कारण 0 ने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार 0 येतो. म्हणजे पहिल्या कंसात इथे 0 आलेलाच आहे त्यामुळे 0 गुणिले 0 गुणाकार 0 येईल. दुसऱ्या कंसात सुद्धा दोघांचा गुणाकार 0 गुणिले 1 0 येईल. म्हणजे जिथे जिथे गुणाकार 0 येतो अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 0 येतो असे कंस आपल्याला निवडायचे. म्हणजे पहिली ओळ पूर्णच येईल कारण त्याच्यात एक नंबर 0 प्रत्येक ठिकाणी आलेलाच आहे. त्यामुळे पहिली ओळ पूर्ण आपल्याला लिहायची 0 1 0 2 0 3 0 4 0 5. कारण प्रत्येक ठिकाणी या दोघांचा गुणाकार 0च येणार आहे. 0 गुणिले 3 0 0 गुणिले 4 0 0 गुणिले 5 0. तसेच अजून 0 कुठे कुठे आहेत तर इथे प्रत्येक ओळीतला पहिला घटक आहे त्याच्यामध्ये 0 आलेला आहे त्यामुळे ते पण आपण घेऊया. म्हणजे दुसऱ्या ओळीतला पहिला हा 1 0 या दोघांचा गुणाकार 0 येईल. 2 0 त्यानंतर 3 0 त्यानंतर 4 0 आणि 5 0. आता अजून कुठे राहिलाय का पाहूया. कुठेही अजून दुसरीकडे 0 दिसत नाहीये. म्हणजे प्रत्येक कंसातल्या दोन्ही अंकांचा गुणाकार 0 येतो असे आपल्याला एकूण हे 11 कंस इथे मिळालेले आहेत. आपण मोजू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे एन ऑफ ए बरोबर मिळालेला आहे 11. मग या घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची आहे की जी पी ऑफ ए ने दर्शवतात. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर 11 छेद एन ऑफ एस ची किंमत आहे 36. म्हणजे इथे वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या अंकांचा गुणाकार 0 असणारी ही जी घटना आहे याची संभाव्यता आपल्याला मिळालेली आहे 11 छेद 36 आणि हेच उत्तर आपल्याला या प्रश्नामध्ये काढायचं होतं. इथे आपलं हे उदाहरण मराठी माध्यमासाठी संपलेलं आहे. आता हाच प्रश्न 16वा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी कसा लिहायचा आहे तो आपण पाहूया. आपल्याला इथे दिलेलं आहे की एक फासा दिलेला आहे म्हणजे डाय दिलेला आहे आणि या डायच्या वरच्या पृष्ठभागावरती एकूण जे 6 अंक आहेत म्हणजेच फेसेस ऑफ डाय बिअर नंबर्स 0 1 2 3 4 5 असे 6 डिजिट्स आहेत आणि इथे फासा आपल्याला 2दा फेकायचा आहे. डाय इज रोल्ड ट्वाइस. मग सॅम्पल स्पेस एस जो आहे तो आपल्याला कसा लिहायचा तो आपण पूर्वी देखील 2 डाय टॉस केल्यानंतर किंवा रोल केल्यानंतर कसा लिहायचा असतो ते आपण पाहिलेलं आहे की सॅम्पल स्पेस एस लिहिताना आपल्याला प्रत्येक 2-2 अंकांची जोडी तयार करायची. ही करत असताना पहिला अंक आपला स्थिर ठेवायचा आणि दुसऱ्या फाशावरचा अंक आपण बदलत न्यायचा आहे. म्हणजे इथे आता मी पहिल्या ओळीमध्ये पहिल्या फाशावरचा अंक 0 स्थिर ठेवला त्यामुळे पहिला नंबर प्रत्येक पहिल्या ओळीमध्ये 0च आहे आणि दुसरा नंबर मात्र मी बदलत नेलेला आहे 0 1 2 3 4 5 असा आणि एका ओळीमध्ये मी 6च हे ब्रॅकेट्स लिहिलेले आहेत. मग दुसरी ओळ लिहिताना इथे 1 0 1 1 1 2 म्हणजे
पहिला फाशावरचा अंक हा 1 मी कॉन्स्टंट ठेवलेला आहे आणि दुसरा अंक मी चेंज करत गेलेलो आहे, क्रमाने असा वाढवत गेलेलो आहे. तसाच तिसऱ्या ओळीमध्ये 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 असे ब्रॅकेट मिळाले. पुढच्या चौथ्या ओळीमध्ये 3 0 3 1 याप्रमाणे 3 5 पर्यंत. त्यानंतर चौथ्या ओळीत 4 हा नंबर पहिला फिक्स ठेवलेला आहे, 4 0 4 1 4 2 अप टू 4 5. आणि सिमिलरली शेवटची जी रो आहे ती आपल्याला अशी लिहायची 5 0 5 1 5 2 अप टू 5 5. हे सगळे ब्रॅकेट जर आपण मोजले, काउंट केले तर आपल्याला ते 36 मिळतात. म्हणजे इथे या एक्सपेरिमेंटमध्ये एन ऑफ एस जो आहे तो 36 आहे. म्हणजे या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स जे आहेत, नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स जे आहेत ते 36 मिळालेले आहेत. आणि या उदाहरणामध्ये आपल्याला जो इव्हेंट आहे की ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, तो इव्हेंट असं सांगितलेला आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी that the product of digits on the upper face is 0. So I define this event as A. So I will define this letter A for this event. So event A defined as product of digits on the upper face is 0. म्हणजे या सॅम्पल स्पेस मधून आपल्याला अशा कंसांना ब्रॅकेट्सना निवडायचं आहे की ज्यामध्ये दोन्ही पृष्ठभागांवरच्या अंकांचा गुणाकार म्हणजे प्रॉडक्ट ऑफ 2 digits on the upper face is 0. म्हणजे जिथे जिथे 0 आलेला आहे तो ब्रॅकेट आपल्याला निवडावा लागेल, कारण 0 ने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार 0 येतो. मल्टिप्लाइड बाय एनी नंबर विथ 0 वी गेट प्रोडक्ट 0. सो हियर वी हॅव टू सिलेक्ट द ब्रॅकेट्स इन विच 0 इज देअर. म्हणून यामध्ये आपण जिथे जिथे 0 आलेले आहे ते सर्व ब्रॅकेट्स आपण या एस मधून निवडले आणि संच ए इथे तयार केला, सेट ए तयार केला. मग पहिल्या ओळीतले सगळेच घ्यावे लागतील, 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5. आणि या प्रत्येक दोघांचा कंसातल्यांचा गुणाकार 0 येणार आहे, प्रॉडक्ट 0 येणार आहे. त्यामुळे पहिल्या ओळीतले हे सगळे 5 इथेपर्यंत घेतले. त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी जी ओळ आहे, रो आहे, यातला प्रत्येकातला पहिला एलिमेंट आपण जो आहे तो आपण इथे घेतला, कारण प्रत्येक ठिकाणी इथे 0 आलेला आहे. आणि या दोघांचा गुणाकार प्रॉडक्ट हा 0 येणार आहे, 1 इंटू 0 0 2 इंटू 0 0. त्यामुळे ते सर्व आपण हे पहिले कंस सुद्धा इथे घेतलेले आहेत. या पद्धतीने ए संच आपला तयार झाला की ब्रॅकेट मधल्या दोन्ही डिजिट्सचा प्रॉडक्ट घेतला तर तो 0 येतो या सर्व ठिकाणी. 4 इंटू 0 0 5 इंटू 0 0 असं सगळीकडे आपल्याला 0 प्रॉडक्ट येणारेच हे सगळे ब्रॅकेट्स आहेत. मग एकूण टोटल मेंबर्स एलिमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत 11. सो एन ऑफ ए इज 11 हियर अँड द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट ए इज डिनोटेड बाय पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. So put the values here. N of A is 11 and N of S is 36. So the probability of the product of digits on the upper face is 0 is 11 upon 36. So hence the answer.